आभार मानतो. विशेष करून सर्व गेस्ट आहेत त्यांचं नाव माहिती नाही, पण सगळ्यांचं मी पुण्याचे आभार मानतो. माझे मित्र सर्व क्लासमेट सर्वच आभार मानतो. त्यानंतर विश्वास पहा, एक जगामध्ये काही संस्कृती आहेत त्या होऊन गेल्या, नष्टही झाल्या, पण एक ट्रायबल कम्युनिटी आहे तिचं नाव मावची कम्युनिटी. त्या कम्युनिटीने काही वनौषधी आहे, काही धान्य आहे, या इंडियन डोमेस्टिकल ते मिलेट आहे ते आम्ही संवर्धन केलेलं आहे आणि तेच मी या ठिकाणी सादर करतो. तिथल्या त्या कम्युनिटीमध्ये साधारणतः हे नसतं की लेखित स्वरूपात कोणतंही नसतं त्या ठिकाणी, फक्त मौखिकच असतं आणि ते तसंच तो मीच सर्व केला आणि संशोधन पद्धती माझी हीच होती. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट तांबडा भात आहे, भाताचा प्रकार आहे ना. मग हा भात आता कुठे नष्ट होत चालला, पण मी त्याला एका फोटोमध्ये त्या करून ठेवलेला आहे. कुठून तरी आमच्याच गावातून शोधून काढला मी. ते सांगत आहे की आता इतकं जुळलेलं आहे, आमच्याकडे पूर्णपणे संपलेलं आहे. पण आता त्या तांबड्या भाताचं बघा, आपण पूर्वी आपले बापदादाचं ते यूज करायचे आणि ते स्ट्रॉंग होते शरीराने. आजच्या जगाला सुद्धा या स्ट्रॉंग अन्नधान्याची गरज आहे. मी तर एक दिवस विचारही करत होतो की आमच्या आदरणीय गुरु मार्फत हे धान्य तुम्ही चंद्रावर स्पेस स्टेशनवरही पाठवू शकता. म्हणजे माझं निवेदन आहे 100%. आणि बघा त्या लोकांनी कसं फिगर आहे, ती फिगर म्हणजे एक कोठी आहे, ती मातीची बनवलेली आहे, टोटल माती आहे, त्याच्यात कोणत्याही लाकडाचा वापर केला नाही. पण आपण सध्या धान्य कशात साठवतो, प्लास्टिक पोत्यामध्ये ना. पण विचार करा की ती प्लास्टिकच्या त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि अन्न याची रिॲक्शन होत असेल का नाही साठवण करताना. हळूहळू ती रिॲक्शन होताना कधीतरी नॅनो मायक्रो ती कंटेंट प्लास्टिक आणि अन्नामध्ये येत असेल आणि हळूहळू ते आपल्या शरीरात डायजेशन होत असेल आणि काही दिवसांनी ते हार्मफुल होईल आपल्या शरीराला. पण या लोकांनी त्यावेळेचं असं या प्रकारचं त्यांनी केलेलं आहे. आतापर्यंत माझ्या घरी पण आहे, ही कोठी आहे माझ्या घरी आहे. आणि त्या उपयोग काय करतात ते की आता मधुमेहासारखं डायबिटीस आहे, कॅन्सर सारख्या लोकांना ते देत असतात खाण्यासाठी, त्याचा यूज होत असतो. त्याच्यामध्ये काय मल्टी प्रोटीन्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे आणि खूप कॅलरीज पण आहे. आणि आता सध्या तर नष्ट होत चालला, पण माझं वैयक्तिक मत होतं की सेफ झालं पाहिजे. आणि खिलाडी सरांनी मला विनंती केली की बा तू हेच घे, आणि त्याचा मी विशेष आभार मानतो. आणि मला नंतर अशी आयडिया सुचली की मी छोटीशी बीज बँक बनवावी आणि ती मी बनवून ठेवली आहे घरी. आणि आता शेतकऱ्यांना मी ते समुपदेशन पण करण्याचा प्लॅन आहे नंतर. आणि तुम्ही हेच घ्या असं बी नाही, तुमची मर्जी आहे शेतकरी, तुम्ही घ्या आणि त्यांना मार्गदर्शन करा. नंतर नागली आहे, नागलीचे प्रकार आहेत आमच्याकडे. नेक्स्ट लाल प्रकारची नागली तुम्ही सर्वांनी खाल्ली, पापड खाल्लेत ना. पण तुम्ही तो पापड खाता त्यापर्यंत त्याची जी मेन कंटेंट आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, तर राहील का ते कॅल्शियम राहिलं तर ते प्रोसेस होताना पापड बनवण्यापर्यंत पूर्ण संपून जातं. आम्ही नागलीची काय भाकर खातो, नाचणी तिला भरपूर नावे आहेत, डोमेस्टिकल नेम आहे, परत लोकॅलिटी तिथलं वेगळंच नाव आहे, इंग्लिशमध्ये नाव दिले. आणि त्याचं आंबीलही बनवतात, भाकरी बनवतो आम्ही आणि त्याच्यामध्ये खूप कंटेंट आहे अन्न म्हणून आम्ही त्याला यूज करत असतो. पण जगासाठी स्ट्रॉंग देश बनवण्यासाठी त्याला स्ट्रॉंग एनर्जीची गरज आहे. ही एनर्जी फक्त या पारंपरिक ज्ञानपिकातून प्रोव्हाइड होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यानंतर वरई आहे. तुम्ही वरई आणि राळा आणि काय उदा हे 3 पिकं आहेत. हे पिके असं आहे की सर हे 50 वर्ष किंवा 150 वर्षपर्यंत त्यांची टिकाऊ क्षमता आहे. कारण त्याची जी अप्पर शेल आहे त्या पिकाची तिला कीड लवकर खात नाही. पाण्यात त्याला थोडं व्यवस्थित ठेवावं लागतं, पाणी द्यायचं नसतं. आणि तुम्ही भगर खाली सर भगर उपासला खाता फक्त ना, आम्ही नेहमी यूज करतो. आणि त्याचं वर्गीकरण दिलेलं आहे सर्व. त्या लोकांनी कसं साठवण केलं आहे ते एक नंबरच दिलेला आहे की त्याला त्या कोठीमध्ये साठवून जातात, टंगीमध्ये साठवून जात असतं. नंतर मग ओदा आहे. ओळूची तुम्ही भाजी नसते त्यासाठी. ओळू सगळ्यांनी पाहिला आहे का, भजीचे पत्रा बनवतात ते कापून मस्त, त्याचाच हा प्रकार आहे. पण हा पांढरा प्रकार
हराळा आहे, बर्फी, कोंडा. बर्फीचं तेच आपण भगर बनवत असतो, त्याची आम्ही भगर बनवून खात असतो आणि खूप टेस्टी लागतं. आणि ज्याला ना अन्नक्रिया म्हणजे पाचनक्रिया हळूहळू होत असते, काहींना त्रास होतो, त्याला ही बेस्ट आहे. आता खूप लोक त्यांना हे आकर्षण आहे की आम्ही आता बासमती तांदूळ लावावा आणि त्याचं खूप हे करावं, पण तो तांदूळ आहे ना आपल्याला डायबिटीस सारख्या लोकांना हे डॉक्टर स्वतः सांगतात की तुम्ही साधा भात खा, मग हे बर्गर दिसतं सांगायचा. मग नंतर आहे मिस्टर कोट आहे तो गरमले आहे. आम्ही आविष्कारासाठी मी मस्त बापून आणले होते आणि खरंच मॅडमांनी त्याची चव घेतली होती. आदरणीय मॅडमांनी मी रिक्वेस्ट केली, मॅडम तुम्ही घ्या त्याची चव घेऊन बघा. खाली आणि टेस्टचं नाव सांगितलं नाही मला पण. नंतर कडूकंद आहे. कडूकंद असा की याला आम्ही काय करतो, डॉक्टर असतो पूर्ण त्याच्या बारीक चकल्या बनवून पूर्ण रात्रभर पाण्यात ठेवल्यानंतर सकाळी अनाशा करतो, दुधात मिक्स करून खाल्ल्यानंतर खूप छान एनर्जी येत असते. पूर्ण दिवस जरी आपण काम केलं तरी थकवा येणार नाही आणि खूप कम्फर्टेबल वाटत असतं, भूक बी लागणार. नंतर नेक्स्ट ते गवडा म्हणतो आपण त्याला, मोठं गाड असतं इंग्लिशमध्ये नाव आहे. तर मी हे घेऊनच टिकतो, मोठं गाड आहे, ही छोटी प्रजाती आहे. तर माझं असं वैयक्तिक मत होतं की प्लास्टिक आहे सध्या जगामध्ये, तर याच्यापासून काही प्रोडक्ट बनवले एखाद्या कंपनीने किंवा याला डिझाईन करून दिलं, याचं मोर पंखी ठेवली तर किती सुपर वाटेल. आपण जे आहे प्लास्टिक घेऊन येतो याच्यामध्ये फुले टाकून आपण दिलं तर पाहुणा खूप खुश होईल ना. आमच्याकडे आता 32वा एकता आदिवासी परिषद होतं पिंपळ्यामध्ये, त्यावेळेस आम्ही सोनू मानचू अवता सर्वजण सोनू मानचू, खरं मी पहिल्यांदा त्यांची भेट घेतली आणि त्यांना मी हेच भेट दिली आणि ते खूप हसले. लाईफ में पहिली बार ऐसा मी कुछ देख रहा हूँ. त्याने भेट स्वीकारली आणि खूप खुश झाले. तर प्लास्टिक ऐवजी आपण याचा वापर केला तर हे नष्ट बी होतं आणि इको फ्रेंडली आहे टोटली. नंतर आहे टाकळा. टाकळा हा आजूबाजूला रस्त्याच्या आजूबाजूला भेटत असतो. त्याचं शास्त्रीय नाव तुम्ही वाचून बघा, केशिया टोरा आहे. आणि त्याचं ना आम्ही वैयक्तिक उपयोग म्हणून त्याची भाजी पण खाल्ली आहे आम्ही. तो जरी तुम्ही खाल्लं नसेल पण आम्ही त्याची टेस्ट घेतली आहे. त्याची भाजी बनवत असतो आणि त्याचा बियांचा उपयोग नागपूरमध्ये 30 रुपये किलोने विकला जातो. आणि परत खूप सारे या ठिकाणी असं रिसर्च होतं की खूप होतं पण इथून मावत नव्हतं म्हणून आपण इन शॉर्टमध्ये घेतलं. आणि त्याच्यामध्ये याचा निष्कर्ष असंच राहील, या मागच्या समाजाचं परंपरेने जतन केलेलं हे पूर्ण धान्य त्याचं असंच राहील योगदान की त्या जमातीने पारंपरिक दुर्मिळ पिकांचं आजपर्यंत जतन केलेलं आहे आणि त्याचं ते उपभोग घेत आहे. खूप वर्षापासून टिकून राहील अशी त्याची रानभाज्या किंवा रानमेवा यांचं त्यांनी प्रक्रिया केलेला आहे. ही जी संस्कृती आहे आरोग्याला इको फ्रेंडली आहे. आणि जितक्या बी ट्रायबल एरियाच्या संस्कृती आहेत ती मी तर कदाचित आमच्याकडे एक संस्कृती आहे सर की ज्या दिवशी लग्न लागतं त्या दिवशी जे मांडव बनवतात ना, तर आपल्याकडे सगळ्याकडे ही परंपरा होती की त्या मांडवाला झाडाचे फांदे लावले जायचे आणि ते फांद्या जोडले जायचे त्या मांडवासाठी. आणि जे जोडपं चांगलं राहील ते झाड मस्त वाटतं असं ती परंपरा समज होती. आणि आता ते झाडं लावायला बी जागा राहिली नाही, आता सर्व काही नष्ट होत चाललं म्हणून मी ते सेव्ह केलेलं आहे आणि ते मी सेव्ह करणार आहे. माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या शेतकऱ्यांना हाच उद्देश आहे, त्यांना मी संदेश करेन. सर्वश्रेय आदरणीय डॉक्टर सरांना जातो आणि आणि सर्व माझे चांगले बेस्ट गायडन्स आहेत आणि त्याचे पुनश्च आभार मानतो. तुम्ही मला माझ्या थोडी मोठी भाषेमध्ये समजून गेली याचा मी पुनश्च हृदयापासून आभार आहे. थँक्यू.